आता मी तुम्हाला एक गुळपापडी जी फास्ट होणारी एक स्वीट डिश दाखवते, जी गुजराती लोक आणि महाराष्ट्रीयन लोकांची एक झटपट होणारी स्वीट डिश आहे। आता इथे मी थोडंसं पंजाबी आटा, मी थोडंसं जाडसर गव्हाचं पीठ आहे ना दळून आणलंय चक्कीमध्ये। तुम्ही पंजाबी आटा सांगितलं की ते तसं बनवून देतात, थोडंसं जाडसर सरसरीत पीठ। आणि जेवढं तुम्ही तूप घेणार तेवढंच तुम्ही आटा घ्यायचा, म्हणजे ते जाडसर पीठ घ्यायचं आणि असं मंद गॅसवर, अगदी मंद गॅसवर एकदम गव्हाळ कलर होईस्तोपर्यंत, अगदी गोल्डन होईस्तोपर्यंत आपण हे भाजायचं। आणि त्याच्यानंतर इकडे मी थोडासा गूळ चिरून घेतला आहे आणि जेवढं तुम्ही पीठ घेणार तेवढंच तुम्ही गूळ घ्यायचा, म्हणजे गुळपापडी खूप छान वडी पडते आणि चवीला पण चांगली लागते। तुम्हाला थोडंसं कमी गोड हवं असेल तर तुम्ही कमी गोड घेतलं चालेल, पण मला थोडासा गोड जास्त आवडतो। आणि हे फ्रेश असलेली ही कुटून घेतली आपण वेलची पावडर हां, आणि थोडंसं त्याच्यामध्ये 1 चमचा मी खोबरं घालणार आहे, सुकं खोबरं। तुम्हाला हवं असेल तर घाला, पण घातलं की छान लागतं। बाकी ह्याच्यामध्ये दुसरं काहीही घालायची गरज नाही आहे, फक्त ह्याला मंद गॅसवर भाजणं आणि एकदम गव्हाळ कलर असतोपर्यंत, एकदम गोल्डन होईपर्यंत भाजणं, ही त्या मिठाईची म्हणजे चव त्याच्यामध्ये येणार। तर मी तुम्हाला दाखवते, 15 ते 20 मिनटं कमीत कमी लागतील। तूप जेवढं जास्त तेवढी वडी चांगली लागणार। आता तुम्ही बघू शकताय ह्याचा एकदम डार्क गोल्डन कलर झालेला आहे, आपल्याला असाच एक्सपेक्टेड आहे। आता आपण गॅस पूर्ण बंद करून टाकायचा आणि हा किसलेला गूळ आणि हे 2 चमचे सुकं खोबरं जे भाजलेलं आहे आणि बारीक केलेलं आहे ते, आणि ही वेलची पूड ही घालायची। आणि हे मिक्स करायचं। आता ह्याच्यामध्ये एवढी गरमी आहे की आपला गूळ ह्याच्यामध्ये असाच तो विरघळून जाईल आणि आपली वडी पाडायला मदत होईल। आता हे मिक्स झालेलं आहे। आता मी इथं ग्रीस केलेलं एक ताटली आहे, त्याच्यामध्ये हे काढून घेते। आता तुम्ही हे तूप जास्त असल्यामुळं हे वडी पडायला पण जास्त वेळ लागत नाही, आकार घ्यायला पण वेळ लागत नाही, आणि वडी पाणी वगैरे काही नसल्यामुळं अतिशय चांगली टिकते, मुलांना खायला पौष्टिक। हेल्दी पण घरातल्या घरात खाऊ। फक्त आता तुम्ही याचं थोडंसं गार झाल्यावर ह्याचे ना वड्या पाडायला सुरुवात करायची, कारण जर गूळ कधी कधी जास्त घट्ट झाला तर पाडता येत नाही। तर थोडंसं आपलं एक मार्किंग करून ठेवायचं। तर गार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते वडी कशी झाली ती।
खुसखुशीत गुळपापडी रेडी आहे।